तर आपण बघितलेलं आहे देशासोबत राज्यामध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर अनेक आजारांनीही डोकं वर काढलेलं आहे। त्यातच निपाह, चांदीपुरा आणि झिका व्हायरसनं अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालेली आहे। केंद्र सरकारनं राज्यांना मदत करण्यासाठी विशेष पथक तयार केलेलं आहे। पाहूयात या रिपोर्टमध्ये। निपाह, चांदीपुरा, झिकाचा कहर, 3 राज्यांमध्ये 3 व्हायरसचं संकट। केंद्राकडून तपासासाठी विशेष पथक। कोरोनाच्या कटू आठवणी आजही ताज्या असताना आता 3 व्हायरसनं 3 राज्यांमध्ये धुमाकूळ घातलाय। त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं धसका घेतलाय। महाराष्ट्रात झिका व्हायरस, केरळमधील निपाह आणि गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा उद्रेक झालाय। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याची गंभीर दखल घेतली आहे। साथीच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्याचा निर्णय घेतलाय। गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणू वेगानं पसरतोय। हा व्हायरस लहान मुलांच्या मेंदूवर हल्ला करतोय। आतापर्यंत 71 संशयित रुग्ण आढळलेत, तर 27 जणांचा मृत्यू झालाय। गुजरातमधील 23 जिल्ह्यांमध्ये या विषाणूचे संशयित रुग्ण आढळून आलेत। हा व्हायरस राजस्थानमध्येही हातपाय पसरू लागलाय। विशिष्ट प्रकारच्या ज्या सँडफ्लाईज नावाच्या माशा आहेत की ज्या पावसाळ्याच्या सुमारामध्ये सर्वत्र दिसतात, त्याचबरोबर एडिस इजिप्टी हा जो डास आहे की ज्याच्यामुळं डेंग्यू किंवा चिकुनगुनिया हे आजार होतात, या डासाच्या चाव्यामुळे सुद्धा हा आजार होतो। यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध म्हणजे हा विषाणू नष्ट होईल असं औषध आज तरी अस्तित्वात नाही। तर दुसरीकडे महाराष्ट्रात झिकानं कहर केलाय। पुणे शहरात 20 जून रोजी झिकाचा पहिला रुग्ण सापडला होता। महिन्याभरात ही संख्या 32 वर पोहोचली आहे। त्यापैकी 11 महिला गर्भवती आहेत। त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। केरळमध्ये निपाह व्हायरसचा धसका आरोग्य यंत्रणेनं घेतलाय। केरळमध्ये निपाह व्हायरसचा 5वा रुग्ण आढळून आलाय। यातल्या एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय। आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार या मुलाला तीव्र एन्सेफलायटिस सिंड्रोम होता। पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवलेल्या नमुन्यात निपाह व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे। सध्या या 14 वर्षीय मुलाच्या संपर्कात आलेल्या 7 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। निपाह विषाणू हा एक प्राणघातक विषाणू आहे, जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो। त्यामुळे याला झुनोटिक व्हायरस असेही म्हणतात। निपाह व्हायरसचा उद्रेक आशियातील काही भागांमध्ये प्रामुख्यानं बांगलादेश आणि भारतामध्ये दिसून येतो। 1999 मध्ये पहिल्यांदा याचा शोध लागला, जिथे मलेशिया आणि सिंगापूरमध्ये या विषाणूमुळे 100 लोकांचा मृत्यू झाला होता। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आता संबंधित राज्यांना सार्वजनिक आरोग्य उपायांची तत्काळ कडक अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे। यंत्रणा सतर्क आहेच, पण नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।